नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात खूप चिंता आहे का? रात्री झोप येत नाही का? संकटे एकामागून एक येत आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की आता कोणीतरी आपल्याला आधार द्यावा, कोणीतरी आपला हात धरावा, कोणीतरी सांगावं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जर तुमच्या मनात यापैकी एक जरी गोष्ट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचं असं काहीतरी सांगणार आहे। कारण आज मी तुम्हाला असा मंत्र सांगणार आहे जो फक्त शब्दांचा समूह नाही तर लाखो स्वामी भक्तांच्या श्रद्धेचा आधार आहे। तर असा मंत्र जो निराश मनाला धीर देतो, रडणाऱ्या डोळ्यांना आशा देतो आणि संकटाच्या काळात स्वामींची आठवण करून देतो। तर स्वामी भक्तांनो, अनेक लोक विचारतात मंत्रात एवढी शक्ती कशी असते? शक्ती शब्दांमध्ये नसते, तर शक्ती आपल्या श्रद्धेमध्ये असते। जेव्हा आपण मनापासून स्वामींचं नाव घेतो तेव्हा आपल्या मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागते, मन शांत होऊ लागतं आणि जिथे मन शांत होतं तिथेच योग्य मार्ग दिसायला लागतो। म्हणूनच आज मी तुम्हाला असा मंत्र सांगणार आहे, तो फक्त संकट दूर करण्यासाठी नाही तर संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती देण्यासाठी आहे। तर स्वामी भक्तांनो, आता डोळे बंद करा आणि स्वामी समर्थांच्या चरणी मन अर्पण करा आणि मनापासून म्हणा, ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। पुन्हा एकदा, ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। तर स्वामी भक्तांनो, आपण आता हा मंत्र स्वामींच्या चरणी पूर्ण मनापासून श्रद्धा ठेवून आपण हा जप करूया। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट विनाशाय नमः। तर भक्तांनो, आपलं आता नामस्मरण पूर्ण झालेलं आहे. कदाचित आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, कदाचित तुमचं मन खूप थकलेलं असेल, कदाचित तुम्ही सगळ्यांसाठी मजबूत राहण्याचा प्रयत्न करत असाल, पण आतून पूर्णपणे तुटलेले असाल. पण फक्त एवढं लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या मनातील प्रत्येक वेदना जाणतात. तुम्ही बोललात नाहीत तरी त्यांना कळतं, तुम्ही रडलात नाहीत तरी त्यांना दिसतं, आणि तुम्ही एकटे नाही आहात. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा. तर भक्तांनो, हा मंत्र रोज 21 वेळा म्हणत जा. संकट आली तर घाबरू नका, स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा. आणि हा जो माझा मंत्राचा व्हिडिओ आहे तो न चुकता दररोज 10 मिनिटं का होईना लावून ठेवत जावा. तुम्ही स्वतः काम करत असाल किंवा विश्रांती घेत असाल, रात्री निवांत बसलेले असाल, त्यावेळी हा मंत्र लावून ठेवा, जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आणि हा मंत्र ऐकल्यानंतर तुमच्या मनातील पूर्ण ओझं कमी होत राहील आणि तुम्हाला एक मनात शांतता मिळेल. मन शांत ठेवा आणि प्रयत्न करत राहा. स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण कधीही सोडू नका. श्री स्वामी समर्थ हे नावच अनेक भक्तांसाठी आधार बनलं आहे. तर स्वामी भक्तांनो, तुमच्या मनातील जे काही ओझं आहे, म्हणजे तुमच्यावर जे काही संकट आलेलं आहे, ते संपूर्ण स्वामी समर्थांना सांगा आणि संपूर्ण त्यांच्यावर सोपवून तुम्ही निवांत राहा. कारण स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधीच दुःखी ठेवत नाहीत.
एक ना एक दिवस असा येईल ज्यावेळी संपूर्ण तुमचं मनातील दुःख, तुमची जे काही अडचणी आहेत, आयुष्यात जी काही संकटे आलेली आहेत ती संपूर्ण स्वामी महाराज दूर करतील. पण त्यासाठी दररोज नामस्मरण करणं आणि स्वामींवर मनापासून विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर भक्तांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. जय जय श्री स्वामी समर्थ.